देशाच्या राजधानी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प साकार झाला। इमर्सिव्ह मल्टीमीडिया म्युझियमच्या माध्यमातून शिवरायांचा पराक्रम आणि जीवन कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात आले। श्री छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती नवी दिल्ली यांच्या वतीने या भव्य मल्टीमीडिया संग्रहालयाचे आयोजन करण्यात आले होते। या उद्घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। गुरुवार 9 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज कुतुब इन्स्टिट्यूशनल एरिया येथे हा कार्यक्रम पार पडला। या म्युझियमच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या जीवनातील ऐतिहासिक घटना आणि स्वराज्य स्थापनेचा प्रवास अत्याधुनिक तंत्रज्ञानातून सादर करण्यात आला। सोनल अभिजित सूर्यवंशी। कसं वाटतंय आज दिल्लीत आपल्या शिवाजी महाराजांचं म्हणजे एक संग्रहालय म्युझियम इथे त्याचं उद्घाटन होत आहे, त्याचं इनॉग्रेशन होत आहे आणि केंद्रीय मंत्री पण इथे आता सहभागी होणार आहेत। कसं वाटतं, हा क्षण कसा आहे तुमच्यासाठी? सिम्पली सेड इज बहुत प्राऊड मुवमेंट आहे ही, कारण की आपल्या महाराष्ट्रात तर छत्रपती महाराज सगळ्यांना माहिती आहे। आज दिल्लीमध्ये त्यांचं इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचं संग्रहालय तयार होतं, ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि जे इथे महाराष्ट्रातनं जे स्थायिक झाले दिल्लीमध्ये, त्यांना जर आपल्या महाराजांबद्दल सांगायचं असेल तर आपण स्टोरी सांगू शकतो की प्रत्येक वेळेस त्यांना गडावर इकडे तिकडे घेऊन नाही जाऊ शकत। ते बेस्ट थिंग आहे की त्यांना इथे आणा, महिन्यातनं एकदा दोनदा पूर्ण म्युझियम दाखवा, परत घेऊन या, रिपिटेशन्स करा। त्याच्यामुळे मुलांना चांगल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज समजणार आहेत आणि त्यांना समजण्यासाठी हे जे मीडियम आहे ते खूप मोठी हेल्प करणार आहे। म्हणजे एकंदरीत तरुणांसाठी आणि बालगोपालांसाठी म्हणजे लहान मुलांसाठी हे म्युझियम कुठे ना कुठे काहीतरी कार्यरत असणार आहे आणि इतिहासाचं महत्त्व हे सांगणार आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे। या म्युझियमचं नेमकं महत्त्व काय, तुमच्या भाषेत तुम्ही काय सांगा? मला तर माझ्या मुलासाठी हे म्युझियम सगळ्यात बेस्ट वाटतं। मी त्याला गोष्टी सांगते, पण जेव्हा ते व्हिज्युअली तो बघेल त्याच्यामधनं, जेव्हा त्याला त्याच्यातनं जास्त महाराज समजणार आहे की महाराजांनी काय केलं काय नाही। आणि महाराजांचं 100% लाईफ तो नाही जगला तरी चालेल, पण त्याच्यातनं त्याने 1% जरी घेतलं तर म्युझियम आमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे। आज तुम्ही तुमच्या मुलाला अगदी शिवबांसारखं गोड असं गेटअप करून आणलं आहे, त्याची खूप सुंदर अशी तयारी केलेली आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक असं शिवबांचं रूप दिसतंय, काय वाटतंय? म्हणजे अशी प्रतिकृती सादर करताना कसं वाटतं, मन किती भरून येतं? ॲक्च्युली प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलगा शिवबासारखं बनावं। तुझं काय म्हणणं, तुला शिवबांसारखं बनायचं आहे? हां 100%? हां। एकदा मोठ्याने म्हण, शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव।